नमस्कार मंडळी, व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाण्याचा एकही थेंब न वापरता, सोडा न वापरता अगदी गाड्यावर मिळतात तशी कुरकुरीत कांदा भजी बनवून दाखवणार आहे। पावसाळा चालू झाला की सर्वांनाच गरमागरम कांदा भजी खायला आवडतात। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। आता यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 4 मध्यम आकाराचे कांदे पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलेत। तर कांदा कापताना जेवढा बारीक कापता येईल तेवढा बारीक कापावा, त्यामुळे कांद्याची भजी एकदम कुरकुरीत होतात। यानंतर या कांद्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मीठ या कांद्याला चांगलं चुरून लावायचं आहे। आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं नाही, त्यामुळे कांद्याला असं मीठ चुरून लावल्यामुळे छान असं कांद्याला पाणी सुटतं। तर बघा माझ्या हाताला एवढं पाणी लागलेलं आहे। यानंतर आता खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा धने आपल्याला जाडे भरडे असे कुटून घ्यायचे आहेत। तर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरवरती थोडंसं जाडं भरडं वाटून घेतलं तरी देखील चालेल। तर बघा या पद्धतीने आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे, यामुळे कांदा भजीची चव अगदी दुप्पट होते। लगेचच हे कांद्यावरती टाकून घेतलं। त्यानंतर 3 मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या। यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालायची आणि अर्धा चमचा एवढं आपल्याला काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। काश्मीरी लाल तिखटामुळे या कांदा भजीला छान अशी लालसर कलर येतात। तर नंतर यामध्ये मूठभर बारीक कापलेली कोथिंबीर घालायची, यामुळे कांदा भजी खूप चवीला मस्त लागते। आणि सर्व साहित्य आता एकदा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। तर आता 4 कांद्यांसाठी इथे मी 1 कप भर एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। तर एकदम सर्व बेसन पीठ यामध्ये घालायचं नाही, कधी कधी थोडं जास्तही लागतं किंवा कमीही लागतं, त्यामुळे सुरुवातीला अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त मी यामध्ये बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। आता हे कांद्यामध्ये छान असं कालून घ्यायचं आहे। कांद्याला मीठ लावल्यानंतर जे पाणी सुटतं त्यामध्ये बसेल तेवढंच आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, जास्त बेसन पीठसुद्धा यामध्ये घालायचं नाही। तर अजून हे थोडंसं पातळच आहे, त्यामुळे उरलेलं सर्व बेसन पीठ यामध्ये मी घालून घेते। तर इथे मला 4 कांद्यांसाठी साधारण 1 कप भर एवढं बेसन पीठ लागलेलं आहे। तुम्हाला थोडंसं कमीही लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं। आता हे बेसन पीठ आपण या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर कांदा भजीचे हे मिश्रण झाल्यानंतर आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेचच कांदा भजी बनवायला घ्यायची आहे। जर जास्त वेळ हे ठेवलं मिश्रण तर याला पाणीही सुटतं आणि कांदा भजी तेलसुद्धा जास्त पितात। तर इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल हे मध्यमच गरम करायचे, एकदम जास्तही करायचे नाही किंवा कमीही करायचं नाही। आता अशा पद्धतीने हातामध्ये हे आपल्याला कांद्याचं मिश्रण घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या मदतीने आपल्याला हे खाली सारायचं आहे, म्हणजे याला कुठलाही आपल्याला आकार द्यायचा नाही। हे खेकडा भजी असल्यामुळे याचा वाकडा तिकडाचा असाच आकार असतो। कांदा भजी तळताना ती आपल्याला मध्यम गॅसवरतीच तळायची आहेत, म्हणजे ती अगदी कुरकुरीत होतात। अधूनमधून थोड्या वेळाने हे आपल्याला उलटपालट करून घ्यायचे आहेत, यामुळे ही कांदा भजी अगदी सर्व साईडने एकसारखी कुरकुरीत होतात। तर बघा मस्त अशी कुरकुरीत आपली कांदा भजी तळून झालेत, काढून घेऊयात। तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने कांदा भजी बनवून पहा, चवीला खूप मस्त लागतात। तुमचं जर पीठ जर जास्तच एकदम कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही गरम तेलाचं मोहन घालू शकता, त्यामुळे कांदा भजी अजूनच कुरकुरीत होतील। तर आता याच पद्धतीने तुम्हाला अजून एक बॅच मी बनवून दाखवते। असं एकदम जास्त पीठ हातामध्ये घ्यायचं, अंगठाने अशा पद्धतीने खाली ढकलत राहायचं, म्हणजे छान अशी कांदा भजी पडतात। एकदम मोठीही नाही किंवा एकदम छोटीही नाही। याचा आकार एकदम खेकड्यांसारखा दिसतो, त्यामुळे याला खेकडा भजीसुद्धा म्हणतात। तर बघा दुसरी बॅच तळेपर्यंत पहिली बॅच माझी गायब झाली। नक्की तुम्ही बनवून पहा, खूप छान लागतात अशी भजी। तुम्हाला एक निवेदन आहे, अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहायच्या असतील तर व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तर माझी दुसरी पण बॅच तळून झालेली आहे। याच पद्धतीने आता उरलेले सर्व भजी मी बनवून घेतले। तर आता कांदा भजी म्हटलं तर तळलेल्या मिरच्या आल्याच। तर आता शेवटी बघा गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। यामध्ये आता उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। छान अशा हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या, यावरती मीठ घालायचं। तर बघा सर्व भजी झालेली आहेत, आता थोडीशी थंड झाल्यात। आता तोडून दाखवते। बघा मस्त अशी कुरकुरीत आपली कांदा भजी तयार झालेत, जास्त तेलकटही झालेली नाही। रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। परत भेटूयात
असेच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.